नमस्कार. मी डॉक्टर देविका पाटील. मी मानसोपचार तज्ज्ञ आहे. स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिक आणि अपोलो हॉस्पिटल नाशिक इथे. माझं स्पेशलायझेशन आहे क्रीडा मानसोपचार म्हणजेच स्पोर्ट्स सायकोलॉजी आणि महिलांचं मानसिक आरोग्य. गेल्या 3 वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करतेय. तर आज मी तुमच्याशी बोलणार आहे क्रीडा मानसोपचार ह्याच्याबद्दल. आपण बऱ्याचदा बघतो की कोणती क्रिकेट मॅच असेल किंवा टेनिसची असू द्या किंवा फुटबॉल, कबड्डी, की कधी-कधी काही ॲथलीट्स एकदम मस्त खेळतात. मग त्यांना बघून आपल्याला वाटतं की अरे वाह! काय फॉर्ममध्ये आहे, काय झोनमध्ये आला आहे तो. पण त्याच वेळेस आपण हे पण बघतो की काही ॲथलीट्स मॅचच्या एका ठराविक टप्प्यावर येऊन, महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन त्यांचा परफॉर्मन्स एकदम ड्रॉप होऊन जातो. म्हणजे आपल्याला कळत नाही की अरे हा इतका छान खेळत होता, अचानक काय झालं? त्या ॲथलीटला कुठेतरी परफॉर्मन्सचा एक प्रेशर वाटतो. तर असं का होतं? उत्तर आहे की ते कोणत्या माइंडसेटमध्ये असतात. त्यांची तेव्हाची मानसिक स्थिती काय असते? कारण कोणताही ॲथलीट जर एका लेव्हलवर खेळत असेल, एका मॅचमध्ये खेळत असेल, तर जास्ती फरक त्यांच्या शारीरिक तयारीमध्ये नसतो, फिजिकल फॉर्ममध्ये नसतो. पण ते कोणत्या मानसिक स्थितीमध्ये खेळत आहेत त्याच्यात असतो. तर क्रीडा मानसोपचार म्हणजे स्पोर्ट्स सायकोलॉजी हा एक असा क्षेत्र आहे ज्याच्यावर आपण ॲथलीट्सचा माइंडसेट किंवा त्यांची मानसिक बळ, मानसिक शक्ती ह्याच्यावर काम करतो. फोकस कसा वाढवायचा, कॉन्सन्ट्रेट कसं करायचं, स्ट्रेसला कसं हँडल करायचं, परफॉर्मन्स प्रेशर कसा हँडल करायचा, या गोष्टींवर आपण भर देतो. जसा आपला शारीरिक सराव असतो तसाच हा माइंडसेटमध्ये यायला आपल्याला नियमित सराव करायला लागतो. जे होतं काही ठराविक टेक्निक्स किंवा स्ट्रॅटेजीजवरून. त्याचबरोबर आपण हे पण बघतो की गेल्या काही वर्षात बरेच ॲथलीट्स जसे मायकल फेल्प्स, नयोमी ओसाका किंवा भारतातले विराट कोहली, रॉबिन उत्तप्पा हे सगळे आपल्या मेंटल हेल्थ स्ट्रगल्सबद्दल बोलले आहेत. रिसेंटली आपण बघितलं की रॉबिन उत्तप्पा एका इंटरव्ह्यूमध्ये हे पण बोलला आहे की त्याचा डिप्रेशन आणि एन्झायटीचा स्ट्रगल कसा होता, की त्याला कसे सुसायडल थॉट्स यायचे. म्हणजे आपल्याला ह्याच्यावरून हेच कळतं की जरी ॲथलीट्स हे फिजिकली स्ट्रॉंग असतात, मेंटली स्ट्रॉंग असतात, तरी त्यांना मेंटल हेल्थ इश्यूज येऊच शकतात. कारण शेवटी ते आपल्यासारखेच माणसं आहेत. तर क्रीडा मानसोपचारमध्ये आपला दुसरा फोकस हा पण असतो की या सगळ्या प्रेशरमध्ये, या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये ॲथलीट्सचं मानसिक आरोग्य किंवा मेंटल हेल्थ कशी जपावी. जर तुम्ही ॲथलीट आहात किंवा कोच किंवा ॲथलीटचे पालक आहात आणि तुम्हाला याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल किंवा या सर्व्हिसचा लाभ घ्यायचा असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिक इथे. धन्यवाद.